विविध शहरातल्या बातम्या टॉप 9 मधून पाहूयात। गोंदिया शहरामधल्या रामनगर पोलिसांची मोठी कारवाई। अंमली पदार्थांसह विधी संघर्षित बालकाला पकडलं। 3,02,000चा मुद्देमाल जप्त। साथीदार घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी। उसाळच्या आतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून तापी नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। विदर्भासह मध्य प्रदेशमध्ये पाऊस होत असल्यानं हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आवक वाढली। गणपती विसर्जन झाल्यानंतर परभणीच्या गंगाखेड इथे पर्यावरण प्रेमींकडून गोदावरी नदीची सफाई। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर टाकलेलं निर्माल्य बाहेर काढून गोदावरीची स्वच्छता। जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं। 7 दरवाजांमधून विसर्ग सुरू। गिरणा धरणातून 9,768 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मालेगाव बाजार समितीमध्ये चिखलाचं साम्राज्य। दुरवस्थेमुळे शेतकरी आणि खरेदीदार त्रस्त। व्यापाऱ्यांचे देखील होत आहेत अतोनात हाल। शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप। बुलडाणा आणि अकोल्याच्या जिल्ह्याच्या सीमेवर वाढ। नदीपात्रामध्ये बुडून 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू। मृत युवक काकनवाडा इथला रहिवासी। शेतामधून घरी परतत असताना पाय घसरून पडल्याची घटना। सिद्धार्थ रामदास भिलंगे असं तरुणाचं नाव। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या राजुरीमधील प्राचार्यांना पुरस्कार। अंबादास पांढरेंना स्वर्गीय सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान। मेहकर पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक संदेश देत बाप्पाला दिला निरोप। विसर्जन करताना सामाजिक संदेश देणारे फलक दाखवले। पोलिसांचे गणेश विसर्जन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी। नाशिकच्या गंगापूर धरणातून 3,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील अनेक नद्या धरणं तुडुंब भरली। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचला।